मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील अवैध दारूचे धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे अशी मागणी भीमांकुर नवयुवक मंडळाने केली आहे। या संदर्भात त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। येथील रहिवाशांनी दारू विक्रेत्यांना 2 ते 3 वेळा दारू विक्री बंद करण्याचा सल्ला दिला, परंतु विक्रेत्यांनी ऐकलं नाही। या प्रकरणाची माहिती गाडगेनगर पोलिसांना देखील देण्यात आली, परंतु पोलिसांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदे सुरू असल्याचं या रहिवाशांचं म्हणणं आहे। रमाबाई आंबेडकर नगर परिसरामध्ये राहते। आमच्या नगरामध्ये खूप दिवसापासून वरली दारू जुवा सर्व धंदे चालू आहेत। आमच्या घरचे माणसं दारू पितात, विहारापाशी आहे। आमच्या घरचे माणसं दारू पितात, जुवा खेळतात, सर्व शौक करतात। पण आम्ही त्या लोकांना सांगितलं, पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला, तरी पोलीस स्टेशनवाले ऐकत नाही, म्हणून आम्ही शिप्पी सरांजवळ आलो। आता ते धंदे बंद नाही झाले तर आम्ही काय करावं आता? तर सांगा तुम्ही, आम्हाला ते धंदे पूर्ण बंद पाहिजे आमच्या नगरातले। कारण का लय दिवसापासून चालू आहे, आम्ही आता त्रासलो, त्या धंद्याला त्रासलो, कारण का आम्हाला घरात त्रास होऊन राहिला। आम्ही बेरोजगार बाया आहो, घरी बसतो, आमचे माणसं कामं करतात आणि दारू प्यायला जातात, जुवा खेळायला जातात। तर मग आता त्याचे असे चालू राहिले तर आम्ही पोटं कसे भरावं? आमचे लेकरं जेवण होऊ राहिले, आज माणसं दारू पिऊ राहिले, उद्या लेकरं दारू पितील, मग आम्ही जुवा भरू आमच्या घरांनी, आमच्या लेकराला म्हणून तुम्ही जुवा भरावा, तुम्हाला आम्हाला पोटं भर लागतं। आम्ही दारूचा धंदा चालू करू विहारापाशी। तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली ठीक आहे? हो केली होती। जवळचे पैसे जवळचे पोलीस स्टेशनवाले येतात, पैसे घेतात आणि चालले जातात। त्याला काहीच त्रास नाही, त्याला काहीच होत नाही। ते तर असे उभे असतात आणि माणसं दारू प्यायला जातात। शिपी साहेबाची भेट झाली का? हो, काय म्हणते शिपी साहेब? शिपी साहेब म्हणते आता त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्याने तडीपार करतो।